विरार पोलिसांनी एका चोराकडून 4.12 लाख रुपयांची चोरीची मालमत्ता जप्त केल्याची बातमी समोर येते। या चोराला पकडण्यामध्ये विरार पोलिसांना यश मिळालेलं आहे। विरार पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने घरफोडी आणि चोरीच्या अनेक प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्या एका गुन्हेगाराला अटक केली आहे। 5 गुन्ह्यांची उकळ याकडून करण्यात आली आहे। जवळजवळ 4.12 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची चोरीची मालमत्ता या गुन्हेगाराकडून जप्त करण्यात आली आहे। पोलिसांना या प्रकरणामध्ये शोध घेण्यामध्ये मोठं यश मिळाल्याचं पाहायला मिळते। माहितीनुसार विरार पूर्व येथील रहिवासी असलेल्या तक्रारदार मयुरी सूर्यकांत जाधव यांनी काही दिवसांपूर्वी घरफोडीची घटना नोंदवली होती। त्यांच्या घरामध्ये चोरी झाली होती। जवळजवळ काही रक्कम आणि सोन्या दागिन्यांची देखील चोरी झाली होती। त्यानंतर एका अज्ञात चोरट्याने त्यांच्या बाथरूमच्या खिडकीचं ग्रिल आणि काच जबरदस्तीने तोडून घरात प्रवेश करून घराचं कपाट देखील तोडलं होतं। सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन हा चोर पळून गेला होता। तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी लगेचच याचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि गुन्हे शोध पथकाने जवळजवळ 3 स्वतंत्र पथकं तयार करून या घटनेचा या प्रकरणाचा शोध घेतला, तपास सुरू केला आणि त्यानंतर सखोल तपासणी करून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या चोराला अटक केलेली आहे। कारगिल नगर मनवेलपाडा भागातून या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या आरोपीचं नाव तन्मय शिवाजी तारमळे असं असून हा 21 वर्षांचा तरुण आहे। हा युवक आहे आणि यानेही 4,12,000 रुपयांची चोरी केल्याचा हा प्रकार उघडकीस आला आहे। दरम्यान आरोपीने या घरफोडीच्या प्रकरणांमध्ये सहभागी असल्याची देखील कबुली दिली आहे। पोलिसांनी आता या आरोपी विरुद्ध अजून काही माहिती मिळते का याचा शोध देखील याचा तपास देखील घ्यायला सुरुवात केली आहे। जवळजवळ त्याने एकूण 5 गुन्हे उघडकीस देखील आणल्याची ही बातमी समोर येते। पोलिसांनी आता या प्रकरणाची अजून कसून चौकशी करून याच्यामध्ये कोण कोण सहभागी आहे याचा देखील शोध घ्यायला सुरुवात केली आहे।